दगडाचं काय आणते आणि मला का नाही आणते असा गुंड ते बघा. हां, असे मोठे मोठे बापरे, हा मोठी आणते ते नाही. ह्याच्यापेक्षा मोठे असतात होय असतं. म्हणजे बरोबर गेलं की लांबडा असा मग ते उचलतात कशाने? क्रेनने वगैरे उचलतात, क्रेनने. हा केलं ना ते काय केलं हां, ती क्रेन आहे. ते हां, नाही. आणि साधारण मला सांगा नेमकं आता कशा प्रकारे म्हणजे ते तुम्ही कटिंग करताय? होय. कटिंग केल्यानंतर काय प्रोसेस आहे तुमची? तिने तुम्ही कापला का नाही हां हापेटर हां ते आपण कापडा कसा कापता का नाही हां असं कपडाने आपण कापतो टेलर हां, ते बरोबर मग आपण तिने कापून देते आम्हाला. तुम्हाला कापून देतात ते. हो आणि तुमचे डोळे असे हे असे म्हणजे कशामुळे एवढे लाल दिसतात असे तुमचे डोळे? नाही ते कडा ते पडते ना. म्हणजे थोडासा त्रास वगैरे त्रास होत नाही. ओके. मग साधारण आता मला सांगा आता ते एखादी कलाकृती घडवायला साधारण किती वेळ लागतो? उदाहरणार्थ आता एक ते गडाला पाहिजे नंदी. हा नंदी हा नंदी. हा नंदी घडवला, हा 4 दिवस लागला तिला. ह्याला किती लागले? 4 दिवस. 4 दिवस लागले. मग ते तुम्ही एकट्याने केला हा नंदी, होय काय? 4 दिवस लागले. तुम्ही म्हणजे कुठे शिकला ती कला? नाही आई वडील पूर्वी बाप वडील बी ते असून कामावर आहे ना. अरे वा, म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठेही शिकला नाही ती कला? नाही शाळा पाळा काय नाही. शाळा वगैरे काहीच शिकला नाही अजिबात तुम्ही? नाही. मूळ गाव कुठं तुमचं? मूळ गाव मी विजापूर विजापूर, कर्नाटक. कर्नाटक. अरे वा, म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे तुम्ही शिकला नाहीत त्या तुम्ही म्हणजे तुमची परंपरागत तुमची कला तुम्हाला मिळाली आई वडिलांची म्हणजे त्यांच्या माध्यमातून. आम्ही शाळेला दाखला नाही काय नाही. जन्मला तेव्हा डॉक्टर नव्हतो हम्म. आणि घरात डिलिव्हर झाला आम्हाला. नाही मला सांगा म्हणजे तुमच्या वडिलांनी ही कला जोपासली ती तुम्हाला शिकवली? हा तेच. वडिलांनी शिकवली. वडील म्हणजे अशा मूर्त्या घडवायचे काय? हा मोठं. तुम्ही आता किती वर्ष आता या क्षेत्रात म्हणजे काम करताय? आता बघा नाही आम्ही 30 माझं वय आता नाही 65 झालं. काय म्हणता 65? हो 65 झालं वय. वाटत नाही 65 नाही आहे बरोबर आहे. 65 आहे. मग तुम्ही आतापर्यंत किती मूर्ती घडवल्या? आतापर्यंत इथं आणि कुठाने नारवणे मिळते ना हां, तिथं जाऊन आम्ही घडून घेऊ. तुमचे हात दाखवा, असे हात दाखवा. एका कलाकाराचे हात तुम्ही पाहू शकता. ह्या हाताने अनेक मूर्त्या घडवलेल्या आहेत. त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्त्या असतील आणि इतर ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत, तुळशी वृंदावन आहे, या हाताने घडवलेलं आहे. बघू शकता एका कलाकाराचे हात अशा प्रकारे म्हणजे कष्टाचे हात आहेत ते, आणि अशा प्रकारे कष्ट करून ते कलेचे साधना करतात. एक प्रकारे कला ही कुठेही म्हणजे असं हे होत नाही. कला ही शिकावी लागते, आवड असावी लागते. तुम्हाला यामध्ये आवड होती का? हो, आवडतं. आवड होती. मग तुम्ही आतापर्यंत अशा किती मूर्त्या घडवल्या आहेत सांगा जरा मला. आत्तापर्यंत हां, आत्तापर्यंत नाही लय गेलं ते.